नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजची 8 तारीख आहे आणि आज मी नवी मुंबई एअरपोर्टवरती जाऊन रिटर्न आलो आहे एम्प्टी. कारण मला राहावलं नाही आज, की जी करंट सिच्युएशन आहे ना, ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय स्पेशली खास. धंदा गेला साईडला, पण इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ बनवणं. कारण सिच्युएशन जी आहे ना, जी मी बघितली आणि जी ऑब्झर्व्ह केली आहे. आता बरेच लोकांना सिच्युएशन माहीत असेल किंवा बऱ्याच लोकांना माहिती नसणार. पण त्या त्या लोकांसाठी स्पेशली हा खास व्हिडिओ आहे. पहिले आपण स्टेप बाय स्टेप कॅटेगरी वाईज बोलूया, की कुठल्या कॅटेगरीमध्ये कसं काय सिच्युएशन आहे. सगळ्यात बेकार कॅटेगरीची सिच्युएशन आहे ती आहे उबर एक्सेल. इर्टिगासारख्या गाड्यांना धंदाच नाही आहे. म्हणजे ट्रिपच त्यांना भेटत नाही आहेत, लागतच नाही आहेत. आणि त्यांचे नंबर किती असतात? 30 असतात, 40 असतात, जास्तीत जास्त 50 असतात. ते लोकं थांबतात किती? 8-8 तास, 9-9 तास. कोण-कोण तर अंघोळच करत नाही. काल आलाय तो एअरपोर्टवरती वाट बघतोय, की बाबा मला इंटरसिटी लागेल. ही सिच्युएशन आहेत आणि तुम्हाला माहिती नसेल तर 6 तासानंतर जो पिन असतो ना, तो पिन जातो. तो पिन एकदा गेला ना, की परत पिन भेटणं थोडं मुश्किल असतं. GPS वगैरे ऑफ करायला लागतं, असं काहीतरी आहे. आता माझा कधी पिन उडाला नाही, तर मला इतकं काही माहिती नाही. पण हा एअरपोर्ट तुम्ही जेव्हा एक्झिट करता ना, तेव्हा तुमचा ऑटोमॅटिकली पिन उडतो. सगळ्यात बेकार कंडिशन एक्सेलवाल्यांची आहे, नवी मुंबई एअरपोर्टवरती, ठीक आहे. नंतर दुसरी कंडिशन बेकार आहेत प्रीमियर कॅटेगरीमध्ये. प्रीमियर कॅटेगरीमध्ये कुठल्या गाड्या येतात? आपल्या सेडन गाड्या, ऑरा, डिझायर या 2 गाड्या येतात. तर ह्या लोकांची सिच्युएशन का क्रिटिकल आहे? कारण ह्या लोकांना पण ट्रिप लागत नाही आहेत. बुकच कोण करत नाही आहेत. मग कंटिन्यू फ्लाइट्स लँड होत आहेत 2-2 मिनिटाला, 5-5 मिनिटाला, मॉर्निंगला, इव्हनिंगला. मग लोकं बुक काय करतायत? लोकं बुक करतायत उबर गो, बसेस. हे 2च गोष्टीमुळे एक्सेलवाल्यांची आणि प्रीमियरवाल्यांची वाट लागली आहेत. आता बरेच जण विचार करतील गो सिडॅन. गो सिडॅनचा ऑप्शनच नाही आहे. नवी मुंबई एअरपोर्टवरती काय रूल या लोकांनी ड्रायव्हर भावाने काढला आहे, की उबर गोच्या लाईनमध्ये पण सिडॅन गाड्या घुसायच्या. पण ते आता स्ट्रिक्टली बंद केल्या. जर कोण नाही ऐकला त्याला डायरेक्ट यू-टर्न मारणार, लाईनीमध्ये ये. प्रीमियर गाड्या, सिडॅन गाड्या उबर गोच्या लाईनीमध्ये घुसवून देणार नाही. चांगलं पण आहे तसं बघायला गेलं तर. पण ठीक आहे. तर कालचा जो माझा एक्सपिरियन्स होता ना उबर गोमध्ये, म्हणजे उबर गोचा मी एक्सपिरियन्स कसा घेतला, की कंटिन्यू गाड्या आहेत ना, पार्किंगपेक्षा पण लांब-लांब लाईन लागत होत्या. ते लोकं कंटिन्यू जात आहेत. कारण लोकं ते प्रिफर करत आहेत. प्रीमियर आणि एक्सेलचे भाडे बघून तुम्ही तर एकदा चेक करा. नवी मुंबई एअरपोर्टवरती कधी जावा तुम्ही किंवा तुम्ही तुमच्या लोकेशनवरती जिथे कुठे असाल, उबर ओपन करा. नवी मुंबई एअरपोर्टचं पिकअप लोकेशन आणि व्हॉटएव्हर ठाणे, कळंबोली, मुंब्रा-बिंब्रा जो पण तुम्ही टाका. प्रीमियरमध्ये बघा आणि इर्टिगामध्ये रेट बघा. खूप जास्त आहे. त्याच्यामुळे लोकं आहेत ना प्रिफरच करत नाही आहेत. ते बुकच करत नाही आहेत. आणि ह्याच आशेने लोकं काय करतायत, की एमटी जाऊया. चला 30 किलोमीटर जाऊया. नवी मुंबई एअरपोर्टवरती आपला तेवढा भागून जाईल. काल कल्याण, डोंबिवली, परत मीरा भाईंदर असे साईडचे ड्रायव्हर लोकं वाट बघत होते, की बाबा आमचा नंबर येईल. आणि काल नंबर कोणचा आलाच नाही. हे मला माहिती नाही आला की नाही. मी तर बाबा कल्टी मारली. दॅट्स इट. तर मी तुम्हाला एवढंच बोलेन, की बाबा कृपया करून एअरपोर्टवरती खूप बेकार सिच्युएशन आहे. नका जाऊ. जर तुम्हाला जायचंच असेल तर ती तुमची इच्छा तुमचं हे वैयक्तिक असेल. पण माझं असं आहे, की नका जाऊ. कारण सकाळी जाऊनसुद्धा पण मी जवळपास नवी मुंबई एअरपोर्टवरती 9-9:30च्या आसपास गेलो होतो आणि 35वा नंबर तिथे चालू होता. ते म्हणजे वहीमध्ये लिहितात 35वा नंबर आणि 35व्या नंबरच्या आधी 60 गाड्या लाईनीमध्ये होत्या. ठीक आहे. तर तुम्ही स्वतः विचार करा आणि पिन पण भेटत नव्हता. पिन कुठला भेटत होता? उबर गोचा पिन भेटत होता. प्रीमियरचा पिन भेटतच नव्हता. मग तुम्ही स्वतः विचार करा. क्लिअरली दिसत होतं वेस्ट ऑफ टायमिंग आहे आणि निघा तिथून. सिंपल आहे निघा. आता मी तुम्हाला सांगतो, की नवी मुंबई एअरपोर्टवरती लोकं एवढी का थांबतायत? फेअर चांगला देतायत म्हणून थांबतायत. आणि ही गोष्ट बोलावी का नाही बोलावी हे समजत नाही मला. पण तिथल्या लोकांचा माइंडसेट काय माहिती आहे का? ड्रायव्हर लोकांचा. अरे कमी रेटमध्ये चालवण्यापेक्षा आम्ही इथं आलेलं बरं. अरे तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही भले तुमची गाडी ₹13-14 पर किलोमीटरने चालेल किंवा ₹12 पर किलोमीटरने चालेल. पण शुअरिटी तर आहे ना, की बाबा तुम्ही लोकलमध्ये करून ते हे करू शकता. आता करंटली सिच्युएशन अशी आहे, की लोकलमध्ये पण ट्रिप नाही लागत आहे. ही करंट सिच्युएशन आहे. मान्य आहे. अरे पण तुम्ही एक्झिट होऊन जरा प्रयत्न तर करा. असा वाला सीन आहे. तर
मी एवढंच बोलेन की जो कोणी नवी मुंबई एअरपोर्टवरती जात असेल ना, तर तुम्ही जरा बघा गाड्यांचा किती नंबर आहे, काय आहे. नाहीतर सहसा आहेत ना, नवी मुंबई एअरपोर्टला अव्हॉइडच करा. कारण खूप ओव्हर हाईप झाला आहे तो एअरपोर्ट. चांगला रेट भेटतोय म्हणून सगळेजण तिथं घुसतायत. लांबून-लांबून लोकं येतायत, थांबतायत तिथे. तर नका असं करू. मला असं वाटतं की नाही केलं पाहिजेत. काही-काही जण आहेत की अ, म्हणजे थांबतायत तिथे, घरी जातच नाही आहेत. तर नका असं करू. माझं तर असं वैयक्तिक आहे की विचार की बाबा तुम्ही असं नका करू. तुम्ही लोकलमध्ये मारा. आता जे लोकं इंटरसिटीवाले आहेत, त्या लोकांकडे ऑप्शन तर तसा पण नाही आहे. पण सगळं लक बाय चान्स आहेत आणि ही सिच्युएशन कधीपर्यंत राहणार आहे, हे मला पण नाही माहिती. पण करंटली जी सिच्युएशन आहे, ती खूप जास्त बेकार आहे आणि क्रिटिकल आहेत. रेट कमी केले आहेत, ट्रिप तर ट्रिप लागत नाही आहेत आणि जितके जास्त ऑप्शन वाढतील ना, ओला, उबेर, रॅपिडो, इनड्राईव्ह, परत ते कूल कॅब्स वगैरे जेवढे पण ऑप्शन वाढतील ना, तितका जास्त बेकार दिवस येणार आहेत. आता बरेच जण असे पण बोलतात, की "यार तुम्ही व्हिडिओ बनवता, अर्निंग दाखवता, तुमच्यामुळे गाड्या वाढतात." आता एखाद्या व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, त्याला आम्ही अडवू शकतो का? आम्ही तर दाखवतो, की बाबा रिॲलिटीमध्ये अर्निंग किती होते, किती तास घासतो, किती अर्निंग होते हे आम्ही दाखवतो. पण लोकांना वेगळ्याच वेमध्ये घ्यायचं असतं, तर आता आपण काही करू शकत नाहीत. पण मी तुम्हाला एवढंच बोलेल, की सध्या नवी मुंबई एअरपोर्टवरती जाणं अव्हॉइड करा. नाहीतर जर जातच असाल, तर तिथे सिच्युएशन बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं नियोजन करा. लोकं तिथे गाड्यांमध्ये झोपतायत, त्यांना वॉशरूमला जायला प्रॉब्लेम होत आहेत. काय बोलू आता? खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. या 2 दिवसामध्ये मला इतका एक्सपिरियन्स आलाय नवी मुंबई एअरपोर्टवरती. काही-काही लोकं तर 4-4 महिन्यापासूनचं कंटिन्यू करतायत. तर मुश्किल आहे. अर्निंग ते बोलतात ना लॉलीपॉप दिलाय कंपनीनी, की 40 किलोमीटरचे ₹1,800 दिले, 2,000 दिलेत. ते स्क्रीनशॉट बघून लोकं जण प्रभावित होऊन येतायत तिथे. पण ॲक्चुअलमध्ये रिॲलिटी काय आहे हे तर कोण सांगतच नाहीये. आणि नंतर मग ड्रायव्हर लोकं बोलतात, की "अरे यार, तुम्ही लोकं ग्रुप बनवता, फोटो वगैरे सर्क्युलेट करता, लोकं वाढतात, हे होतात, ते होतात." स्क्रीनशॉट शेअर करणारे तेच जण असतात आणि रडतात पण तेच जण. सिंपल आहे, अव्हॉइड करा जितकं जास्त होईल तितकं. सिच्युएशन कसं आहे, काय नाही, कोणाला काय माहिती नाही आहे आणि लोकलमध्येच प्रयत्न करा शक्यतो. मी पण लोकलमध्येच करायचो. मला मध्ये 2 दिवसामध्ये भूत चढला एअरपोर्टचा. आता तो भूत इज्जतीमध्ये बाहेर निघाला आहे. तर T2वरती पण एक व्हिडिओ बनवायचा विचार चालू आहे. पण त्याच्या ट्रिपच त्याचा लागत नाही मला. तर बघू कसं काय सीन आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की बाबा तुमचा वेळ वाया नको जायला आणि जे लोकलमध्ये जी अर्निंग होईल ना, त्या अर्निंगमध्ये खुश राहावा. थोडक्यात समाधानी राहावा. सिंपल आहे. बस व्हिडिओ थोडासा जास्त मोठाच झाला. 7-8 मिनिटाचा झाला असेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एकच गोष्ट शेवटला बोलेन, की हे वैयक्तिक म्हणजे पर्सनल ओपिनियन असं काही नाही आहे. तुम्हाला जसं वाटेल ना, तसं तुम्ही काम करा. मला असं वाटलं, की नवी मुंबई एअरपोर्टवरती जरासं अडकण्यासारखं सिच्युएशन आहेत, म्हणून मी ही व्हिडिओ बनवली. ठीक है? सो कमेंट सेक्शन में कोई गाली गलौज ना करो तो ही बेटर है. हम मिलते हैं नए वीडियो में, तब तक बाय बाय.